पगार वाढ असा नुसता विचार आला तरी कितीतरी लोकांचा घसा कोरडा पडतो. बॉस नाही म्हणाला तर मी काय काय जाऊ आणि त्याच्यासमोर बोलू, आणि मी जर त्याच्यासमोर लालची किंवा हावरट दिसलो तर. आणि या सगळ्या विचारांमुळे महिनोन महिने कडी मेहनत करून सुद्धा ही लोक पगार वाढ काही विचारायला जात नाही. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण पगार वाढाची भीती हाताळायची कशी ह्यावर बोलणार आहोत. नंबर 1, डोक्यातल्या विचारांचं वादळ कागदावर उतरवा. म्हणजे काय तर तुमच्या पगारवाढामागचं लॉजिक, तुमचं योगदान, त्यांचे परिणाम ह्या सगळ्याचा विचार करा आणि प्रोज आणि कॉन्स दोन्ही एका कागदावर लिहून काढा. यातनं काय होईल तर तुम्हाला स्वतःला तुम्ही काय डिझर्व करता याची क्लॅरिटी येईल. नंबर 2, जर तुमचं कोणी ऑफिसमध्ये कौतुक करत असेल, तुम्हाला म्हणत असेल की वा ते प्रेझेंटेशन किती छान होतं किंवा वा या विचारांची मांडणी मला खूप आवडली, तर त्यांना फक्त एक हलकीच रिक्वेस्ट करा आणि सांगा की हे ईमेलवरती पाठवा. म्हणजे काय होईल, जेव्हा तुम्हाला प्रमोशन मागायचं आहे तेव्हा तुमच्याकडे आपोआपच धडाधड पॉईंट्स रेडी असतील. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आत कॉन्फिडन्स निर्माण होईल. नंबर 3, तुम्हाला जर दडपण येत असेल तर आरशासमोर किंवा मित्रासमोर तुमचं स्पीच प्रॅक्टिस करा की मला असं वाटतंय की मला इतका रेज हवा आहे आणि त्याची कारणं अमुक अमुक आहेत. जेव्हा तुम्ही सतत त्या गोष्टी रिवाईज कराल आणि मग बॉसच्या समोर जाल तेव्हा आपोआपच त्यामागची एन्झायटी किंवा त्यामागची भीती कमी होईल. नंबर 4, आउटकम नाही तर प्रोसेसमध्ये फोकस करा. म्हणजे काय तर तुम्हाला रेज मिळाला काय किंवा नाही काय, पण तुम्ही हे जे काही लिहून काढाल किंवा कॉन्फिडन्सने जे काही बोलाल ह्यातनं तुम्हाला लॉंग टर्म फायदे होतील. पगारवाढ झाली काय किंवा नाही झाली काय, दोन्हीसाठी तयार असणं हीच खरी ताकद आहे. पगारवाढ मागणं हा तुमचा हक्क आहे, पण भीती झटकून कॉन्फिडेंटली बोलणं हीच प्रोग्रेसची पहिली पायरी आहे. तुम्ही चढलायत का ही पायरी?